स्मार्ट अहमदनगर न्यूज। 69व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सासवड येथे विविध पक्ष संघटनेच्या वतीने महामानवाला अभिवादन। पुरंदर भारतीय राज्यघटनेचे निर्माते प्रज्ञासूर्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सासवड येथे विविध पक्ष संघटनेच्या वतीने ज्ञानाच्या अथांग महासागराला विनम्रपणे अभिवादन करण्यात आले। सकाळी ठीक 11 वाजता पुरंदर हवेलीचे माजी आमदार संजय जगताप, सासवड नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉक्टर कैलास चव्हाण, रिपाई नेते विष्णुदादा भोसले, बहुजन हक्क परिषदेचे संस्थापक अध्यक्ष सुनील तात्या अधिवार, भावी नगरसेवक सोपान रणपिसे, माजी नगरसेवक राजेंद्र गिरमे, भाजपा नेते गणेश जगताप, रिपब्लिकन पक्षाचे तालुका अध्यक्ष बळीराम सोनवणे, वंचित आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष राहुल गायकवाड तसेच भाजपा नेते अमोल जगताप, तुषार जगताप यांच्या हस्ते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केल्यानंतर सामूहिक त्रिसरण पंचशील भीमस्तुती भीमस्मरण धम्म पालनगाथेचे पठण करण्यात आले। यावेळी सेवानिवृत्त तालुका कृषी अधिकारी सुनील जगताप, पोलीस पाटील संघटनेचे प्रांतिक सदस्य डॉक्टर विनायक गायकवाड, अनिल कांबळे, पुरोगामी संघर्ष परिषदेचे युवक अध्यक्ष मनोज भिसे, ज्येष्ठ नेते पंढरीनाथ आढाळगे, राजेंद्र धोत्रे, सेवानिवृत्त मुख्याध्यापक रामकृष्ण वाघमारे, सासवड नगर परिषद पथारी संघटनेचे संचालक गुलाबराव सोनवणे, नूतन भोंगळे, गणेश रणपिसे, स्वप्नील रणपिसे, अमर रणपिसे, मिलिंद रणपिसे, अमीर साबळे, राजेंद्र रणपिसे, रितेश साबळे, विक्रांत रणपिसे, पार्थ रणपिसे, प्रमिळा रणपिसे, सुरेश रणपिसे, भारतीय बौद्ध महासभेचे माजी अध्यक्ष बाळासाहेब पोळ, राजाराम बेंगळे गुरुजी, रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेडचे कार्याध्यक्ष सुधीर शेलार, कैलास दिवार, सुहास बेंगाळे, रिपब्लिकन पक्षाचे युवक अध्यक्ष स्वप्नील पाटोळे, सचिन कांबळे, कालिदास सुबाळे, कोडीचे माजी उपसरपंच गौरव भोसले, श्रीधर गायकवाड, रमेश रणदिवे, सुनील रणपिसे, निखिल आढाळगे तसेच संदीप भोंडे, सचिन भोंडे, मंगेश गायकवाड, अनिरुद्ध दोडके, सजीव कांबळे तसेच अक्षय औचरे, हरेश कदम, सौरभ रणपिसे, दत्ता गायकवाड, अक्षय यादव यांसह विविध मान्यवर यावेळी उपस्थित होते। प्रतिनिधी अशोक कुंभार। खरं तर आता ज्या ठिकाणी सरांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी उल्लेख केला की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आपल्याला संविधान दिले ते संविधान, ज्या संविधानामुळं या देशातील 150 कोटी जनता गुल्या गोविंदाने या ठिकाणी नांदत आहे। खरं तर ही संविधानाची किल्ली आहे। भारतीय संविधान म्हणजे पवित्र ग्रंथ ज्यांनी 150 कोटी जनतेला या ठिकाणी बांधून ठेवली असा एक ग्रंथ महामानवाने आपल्याला दिलेला आहे। अधिक न बोलता या महामानवाच्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं मी पुन्हा एकदा